अखंड गुरुवाक्यानुवृत्ती दृढधरिता चित्तवृत्ती श्रद्धेची या अढळ स्थिती स्थैर्य प्राप्ती निश्चळ हेची कर्मानुबंध स्थिती वाढली साई पदासक्ती प्रत्यया आली अतर्क्य शक्ती कायम्या किती वर्णावी जे शक्ती उपजवी भक्ती समर्थ साई चरणासक्ती संसारी राहुनी संसार निवृत्ती आनंद वृत्ती जे देई नाना प्रकारी नानामती भक्तीचे प्रकार बहुत कथिती संक्षेपे तयांची लक्षण स्थिती यथा निगुती कथीन स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न ज्ञान संपन्न आचार्य पूजादिकी प्रेम व्यक्ती अर्चन भक्तीची हे रीती ऐशी पाराशर व्यासोक्ती भक्ती म्हणती ती एक गुरुप्रीत्यर्थ उपवन पारिजातादि पुष्पावचय जाण गोमय सडा सम्मार्जन गुरु अंगण झाडावे प्रथम स्नान संध्या करणे गुरुदेवार्थ गंध उगाळणे पंचामृत स्नान घालणे धूपदीपार्चनेसी तदुपरी नैवेद्य समर्पणे आरती धूपारती करणे ऐसे जे सप्रेम घडणे अर्चन नाव या सकळा